मित्रांनो, मामानं बोललेला शब्द ही नेहमी लक्षात ठेवा. आज जो गरीब असेल तो उद्या श्रीमंत होईल, उद्या जो श्रीमंत असेल तो गरीब होईल. म्हणून नेहमी कष्ट करा. कुणा काय येळ येईल कधीच सांगता येत नाही. म्हणून मामाने बोललेला शब्द ही नेहमी लक्षात ठेवा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भलं. मित्रांनो, कमेंट करेल लोक, नामदेव दारू पिला, नामदेव बेलकांडायला लागला, नामदेव असं करतो, नामदेव तसं करतो, नामदेव बाळूमामाचं भक्त, नामदेव कवा प्यायला लागला, लगा तू बाळूमामाचं भक्त आहे, असं करू नको तसं करू नको. मला छंद आहे हो विनोद करायचा, आपलं हे करायचं, आपलं तशी नक्कल करायचा, हे करायचं आपलं. हे काय ते आपले बाळासाहेब महाराज कीर्तनकार कसले करतात विनोद, दारू कायम सारखं. ते काय दारू पितात का? पित नाही, पण त्यांना ती नादच असतोय, छंद असतोय ते. तसं मला एक नाद आहे. तसलं व्यसन नाही. मी हॉटेलमध्ये सुद्धा कवा असं हॉटेलमध्ये बसायचं, पुरी भाजी खायचं, भजी खायचं, नाश्ता काय तेवढी सुद्धा येऊन जाऊ आपल्या हॉटेलमध्ये चहा फक्त लागतो बघा. व्यसन म्हणून काय नाही. माझं वडील तंबाखू खात्यात. वडिलासनी मी आठवड्याला पैसे देतो आणून, पैसे देतो आठवड्याला. तुम्ही 50ची खावा ना 100ची खावा ना 10 रुपयाची खावा, ही 100 रुपये तुम्हाला. बाकीच काही मागा, तुम्ही सोनं मागा देणार, पण ती व्यसनच तेवढं मला सांगू नका. पुन्हा तुम्ही असली आणली तसली कसली त्यात असते ते नमुना बराच ते आपलं काय कळत नाही. त्यामुळे तुम्ही काय ती मागू नका. की पैसे तुम्हाला तुमचे तुम्ही आणून खावा. त्यामुळे मला व्यसन नाही बघा, काय कुठलंच व्यसन नाही मला. हॉटेलमध्ये जायचं खायचं सुद्धा फक्त येऊन जाऊन आपल्याला चहाचं तेवढं व्यसन आहे बघा. त्या व्यतिरिक्त बायकी व्यसन नाही काय मला. फक्त विनोद करतो बघा मी, भयंकर विनोद करायचं नाद आहे मला. आपल्याला टाइमपास करायचा, विनोद करायचा, हसवायची माणसं, मजा करायची तेवढं आहे बघा आपल्याला. पण व्यसनाचं तेवढं नाही बघा आपण त्याच्या नादाला लागत. एवढं बाहेर धंद्याला जातो मी. धंद्याला आता गाडी विकायला सीझन चालू झाला का आटपाडी बाजारला जातो, सांगोला बाजारला जातो, पंढरपूरला जातो. बाहेर कुठं कुठं यात्रा असल्या बाहेर यात्रेवणी जातो. पण जाताना डबा जेवणाचा संघ. तुम्ही जेवा, अगर न जेवा नाही महागारी होत्या, पण घरची काय करते ती डबा बांधून देते ती. पण हॉटेलमध्ये खायचं नाही आपल्याला जमत नाही, ते आपल्याला पचतच बी नाही आणि आपल्याला ती सवय बी नाही. तो हॉटेलमध्ये खाल्लं का आपल्याला ती, माझा तुम्हाला माहिती आहे डोक्याचा त्रास आहे फिटीचा, त्यात ती डॉक्टरांनी एकदा सांगितली ती तुम्हाला ती बाहेरचं जास्त पचत नाही, खाऊ नका. जास्त करून ती मला गव्हाचं अन्न खाल्लं का जास्त होतं, मग ती पुरी भाजी भजीन ती असलं हे काय ते आपल्याला ती नादच नाही बघा ते. त्यामुळे आपण काय बाहेरचं त्याच्या काही नादा लागत नाही जास्त. आणि लोक म्हणते ती नामदेव प्यायला, मी हॉटेलात काय 10 गोवा प्यायचो तेवढं नाही. अहो असंच बसायचं कुठं बसलो नाही की एखाद्या खाल्लेला तर काय गोवा मावा खाल्ल्याला दिसला वाज जरी आलं तर मला उचमाळ्या होतं, मी खायचो कवा ती नाही राव. व्यसन नाही बघा आपल्याला काय. तेवढे आपल्या भगवंताची कृपा तेवढं नाही लय भारी आहे मी, एवढंच नाही. हाय मामाची साथ आहे, भगवंताची साथ आहे, खंडेरायाची साथ आहे, सगळ्यांची आपल्याला सगळ्यांची साथ आहे बघा आपल्याला. काय मुलं जरी कामाला गेली तर दादा एवढं पगार आलाय हातात असतो पेमेंट. माझ्या वडिलांना माझ्या 25 रुपये हजेरी होती, आईला माझ्या 12 रुपये हजेरी होती. मला कळतंय असं 12 रुपये तेव्हापासून पेमेंट माझ्या हातात आहे. आई वडिलांनी व्यवहारातलं एवढं काही जमत नव्हतं. ही पगार आलाय बघा आठवड्याचा 150-200 रुपये, तुझी तू भागव. आठवड्याचा आई वडिलाचा 200 रुपये बघा हजेरी यायची तेव्हा दोघांची मिळून. मग ते आठवडाभर बघा मी शाळा बघत ती दुकानचा बाजार, आठवड्याचा बाजार भागवायचो मी. तेवढ्यावर चालू होतं, तेवढं बसणं माझ्या हातात व्यवहार आहे. पण व्यसन नाही काय, व्यसन काही व्यसन नाही. फक्त चहाचं तेवढं व्यसन आहे, तुम्हाला सांगितलं बघा मी. चहाला तेवढा लागतो मला. आज सांगायचं तात्पर्य म्हणजे लोक लागले गाठ पडले का माय नामदेव आज आहे काय सुधीर, आज घेतली नाही काय, नामदेव आहे का सुधीर आज घेतली नाही काय. काय राव कवापासून प्यायला लागला त्याची प्यायला. अहो 10 रुपये बसलेलं दिसलं, मालकीन गाणी म्हणत होती, लय प्यायला काढत होता. अहो काय सांगायचं, अशी लोक बघितलं का म्हणते ती, बघितलं का दिसलं का म्हणते ती नामदेव आज राव लयच आहे, काल लयच ब्याल काढायला लागला होता, काल लयच मोबाईल दिसला आम्हाला ब्याल काढायला लागलेला, पडलेला नाही केलेला दिसला, अशी तशी करते ती. पण असतो विनोद, असतो ते विनोद. हाय आपल्याला लागलाय मोबाईल नाद लागलाय, मग काय म्हणते ते विनोद करत जावा,
जरा कॉमेडी करत जावा, माणसं हसवत जावा म्हणून हाय आपलं जमतंय बघा ती, म्हणून मी करतोय. जमते कॉमेडी करायची पहिल्यापासून शाळेत होतो बघा. माझ्या वर्गातले विद्यार्थी जरी असले, मी शिक्षक कोण जरी तुमच्या ओळखी शिवणी हायस्कूलला मी शाळेला होतो. प्रत्येक कार्यक्रमात माझा भाग असायचा. गणपती आलं, पुन्हा तुमचं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आली, सगळ्या कार्यक्रमाला माझा एक नाही कुठला भाग असायचा. विनोद करायचा, हे करायचा, हसवायचा. तेव्हापासून मला नाद आहे बघा ती. सगळीकडे साथ आहे आपल्याला, चांगला आहे बघा. काय सो नाही, फक्त मला जरा तब्येतीनं मी जरा घ्यायला आलोय. माझी ती बी डोक्याचा फिटी त्रास आहे बघा मला, फिटी ती अशी. त्यामुळे नाही तर सगळीकडे माझा चांगला आहे. आई वडील आहे ती साथ देते, ती बायको आहे साथ देत्या, मुलं माझी कामाला जाते ती, मुलीचं चांगलं आहे. जावाय बापू तर देवाया कोणाचा आहे. मामा सांगोला जरी गेलो, कुठं बाहेर गेलो, जरी फोन आला, मामा आहे का व्यवस्थित, तब्येत चांगली आहे का, जेवण केलं का, जेवण आला का, गोळी घेतली का, तेवढं आहे. सगळीकडे साथ आहे बघा आपल्याला. भगवंताची साथ आहे, घरच्याकडे साथ आहे, सगळीकडे साथ आहे. फक्त माझी डोकं मला हे करत नाही तर सगळीकडे. आता ही माझी फॉलोअर्स आता 4-6 महिन्यातच मी लागलोय, ह्याच्यात पडलोय मी. थोड्या दिवसात माझे किती झाले, 24,000 वर आकडा गेला. लोक म्हणते आम्ही म्हणते ते 2-3 वर्ष झालो आमचे 10,000 वर आकडा जाणार, तुझं एवढं कसं काय हाय. साथ आहे सगळीकडे, मित्राकडे सुद्धा साथ आहे, सगळीकडे साथ आहे बघा मला. माझ्या डोक्याने मी घ्यायला आलो, त्यामुळं हे झालं तर सगळीकडे बघा मला काहीही अडचण नाही. चालत असं बघत जावा, नामदेवला लाग जावा, नामदेवला जाऊ द्या मोराचा, हाही चालूच राहू द्या. हाय कॉमेडी बिमेडी करणार बघा मी. नाही तुम्ही पुन्हा माणसा काल बोलत होता चांगला ना, आज बिहार काढायला लागला. हाय आपल्याला नाद आहे. चालतं असंच व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गारेगाव चॅनलला लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. धन्यवाद. जय बाळू मामा. आज रविवार आहे म्हणून म्हणलं आज जरा माळा निवांत हाय, मोकळा म्हणलं. आज आता सीझन बंद झाला हो, आज नवा रविवार, गॅरेगाव जायचं, पाऊस यायचं, आबाळ येतं म्हणून आता रविवार झाला बंद. आता बघा निवांतच असते, घरचं तर काय काम नसते आपल्याकडं. बघते ते आई वडील, मुलं बिलं सगळे बघते तेव्हा घरचं. त्यामुळे माझ्याकडे काय मी असा हाय असा मोकळा असतोय बघा, काय करू देत नाही मला. चालते, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो हीच भगवंता चरणी व बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो. लगेच घरी काळजी करत बसते ती, कुठे गेला, अजून काही ना, कोणीकडे गेला, तेवढे असतं बघा. रानात जरी आलो तरी लगेच घरनं फोन येतो. अजून कसं येणार, तर कुठे गेला, आईचा, मालकिनीचा, वडिलांचा, लगेच कुणीकडे गेला, अजून काही ना असतं. चालतं, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय बाळू मामा.